गावात विकासाच्या गप्पा मोठ्या प्रमाणात रंगत असल्या तरी मृत्यूनंतरचा शेवटचा प्रवासही नीट व्हावा यासाठी आवश्यक असलेली स्मशानभूमी मात्र गेल्या 8-9 वर्षांपासून दुरावस्थेच्या गर्तेत असल्याचा आरोप विक्रमगड तालुक्यातील मुहू बुद्रुक ग्रामस्थांनी केला आहे। स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था असली तरी स्मशानभूमीची मुख्य अवस्था मात्र अत्यंत दयनीय असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। ग्रामस्थ नवनाथ विघ्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहो बुद्रुक येथील स्मशानभूमीची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे। स्मशानभूमीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते, मात्र हे काम अर्धवट अवस्थेतच थांबवण्यात आले। त्यानंतर आजपर्यंत या स्मशानभूमीची आवश्यक ती डागडुजी किंवा पूर्ण बांधणी करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। स्मशानभूमीला आवश्यक असलेले पत्रेही नसल्याने पावसाळ्यात अंत्यविधी करताना मोठ्या अडचणी निर्माण होतात असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली असली तरी ज्या ठिकाणी अंतिम संस्कार होतात त्या स्मशानभूमीच्या बांधकामाचीच अवस्था दयनीय असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती आहे। स्मशानभूमीचे काम अर्धवट राहिल्यानंतर त्याकडे पुन्हा गांभीर्याने पाहिले गेले नाही, त्यामुळे मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो असा आरोप नवनाथ विघ्ने यांनी केला आहे। दरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे। गावातील अत्यावश्यक सुविधा असलेल्या स्मशानभूमीची अवस्था जर वर्षानुवर्ष अशीच राहणार असेल तर विकासासाठी येणारा निधी नेमका कुठे खर्च होतो असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे। ग्रामपंचायत गावाच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या संदर्भात ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक भोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही। दरम्यान 24 ऑगस्टला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। ही ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात न होता ग्रामपंचायतीच्या पटांगणात घेण्यात आल्याने ग्रामस्थांनी सांगितले। ग्रामसभेसाठी नागरिकांना बसण्याची व्यवस्था नसल्याचा आरोपही काही ग्रामस्थांनी केला आहे। मोहो बुद्रुक मधील स्मशानभूमीची ही परिस्थिती पाहता जिवंतपणे सुविधा नाहीत आणि मृत्यूनंतरही समाधानाने अंत्यसंस्काराची व्यवस्था नाही, मग विकासाचा निधी नेमका जातो कुठे असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत। पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही स्मशानभूमीची पुरेशी सुविधा नसल्याने प्रशासनाने या मूलभूत प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। स्मशानभूमीत बसायला व्यवस्था आहे, पण जिथे शेवटचा अग्नी दिला जातो त्या जागेची दुरवस्था असेल तर विकासाच्या फायलींवर कितीही आकडे रंगवले तरी वास्तव लपणार नाही। मोहो बुद्रुकच्या स्मशानभूमीची अवस्था ही प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांना आरसाच दाखवणारी आहे। आता तरी कागदपत्रांवरील विकास सोडून प्रत्यक्ष काम कधी होणार हा प्रश्न ग्रामस्थांचा आहे। माझे नाव आहे नवनाथ चंद्रकांत विघ्ने, मी सीलचा आहे आणि आमच्या स्मशानभूमीची परिस्थिती ग्रामपंचायतची कृपा आमच्यावर किती आहे हे तुम्ही बघू शकाल। सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की आतापर्यंत खूप पाठपुरावा केला पण कोणी त्याची दखल घेत नाही। परंतु तुम्ही बघू शकाल ही स्मशानभूमी आहे आणि स्मशानभूमी बनवली नाही पण त्याला बसण्याची सोय किती उत्तमाची केली आहे हे तुम्हाला दाखवतो। तर ही बघा परिस्थिती, बाटल्या आहेत, हे थंड आहेत, हे ग्लास आहेत, चायनीज वगैरे खालेले ते आहे ग्रामपंचायतचे। चला पुढे दाखव। हे बघा स्मशानभूमी झाली नाही पण ग्रामपंचायतची किती दुर्लक्ष आहे हे याच्यामधून तुम्हाला दिसेल। स्मशानभूमी झाली नाही पण हे बांधायला ग्रामपंचायतने एवढी घाई केली ती माहिती नाही कशामुळे। चला पुढे दाखवतो। तर हा स्मशानभूमीचा जाणारा रस्ता बघा, स्मशानभूमी दिसत आहे, स्मशानभूमी नाही पण जाण्यासाठी रस्ता बघा। ग्रामपंचायतची कृपा किती आमच्यावर चांगली आहे। चला तुम्हाला नवीन होतो। तर ही आताची परिस्थिती स्मशानभूमीची आहे। पर्याय एवढा आहे का इथे जेवढा अंतिमविधी येतात सीलचे तेवढे इथे केले जातात।
हे ग्रामपंचायतला काही माहिती नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.